आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आठवतं का साड्या ज्या असतात ना साड्या जुन्या साड्या त्या एकत्र करून त्याची गोधडी करतात बरोबर. त्या गोधडीची एक वेगळी ऊब असते. ही अशीच ऊब जुन्या झालेल्या जोडप्यांच्या बाबतीत असते बरं का. म्हणजे सर्व प्रकारचे अनुभव घेऊन झालेले असतात सगळ्या गोष्टी पाहून झालेल्या असतात. त्यानंतर काही अडचणी ज्या असतात त्या अडचणींना एकत्रितपणे तोंड दिलेलं असतं बरोबर की नाही. म्हणजे गोड साखरेचा चहा किंवा बिन साखरेचा चहा किंबहुना गोड साखरेचा चहा ते बिन साखरेचा चहा एकाच दिशेने एकाच बोटीने प्रवास केलेला असतो. काय ही जी सगळी सिनियर मंडळी आहेत ना ही नजरेने सगळं ओळखायला लागली असतात. या लोकांसमोर खोटं बोलणं फार अवघड असतं बरं का. म्हणजे त्यांना लगेच कळतं कोण किती पाण्यात आहे ते. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की ही जी सगळी मंडळी आहेत ना ती नजरेतून बोलता 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 एकमेकांना माया देत असतात प्रेम देत असतात एकमेकांचा आधार बनलेले असतात. तर हा सगळ्यात नजरेचा खेळ आपल्यासमोर दाखवण्यासाठी आम्ही हे सिनियर सिटीजनची सिरीज आपल्यासमोर सादर केली होती. ह्या सिरीजचा आजचा हा शेवटचा भाग आहे. हा जरी शेवटचा भाग असला तरी शेवटच्या भागात तेवढीच ताजी तवानी जोडी इथे हजर झालेली आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. दोघांचे खूप मनापासून स्वागत करतो. आपलं नाव? माझं नाव सतीश कात्रेकर. आणि आपलं? शैला कात्रेकर. तर किती वर्ष झाली लग्नाला? 40 वर्ष झाली. बरं. मूळचे कुठले तुम्ही? मूळचे आम्ही खरं सांगायचं मी मुंबईतलेच. मुंबई. म्हणजे जन्म तुमचा? जन्म मुंबई नाही, जन्म माझा अहमदाबादला झाला कारण माझी आई तिकडची होती. अहमदाबादला तिचं बाहेर होता म्हणून. पण आय वॉज ब्रॉट अप इन मुंबई. ओके. आणि तुमचं? माझा जन्म पण आणि म्हणजे बालपण शाळा बिळा शाळा कुठली तुमची? पिंटोविला. पण शाळेत तुम्ही खूप द्वाड होता तसं कानावर आलेलं आहे. म्हणजे खोडकर म्हणजे लहान मुलं खोडकर असतातच तो काही विषय नाही आहे. पण खोडकरपेक्षा अशा म्हणजे हसणं भयंकर हसायचे मी. म्हणजे त्यामुळे त्या हसण्याच्या ह्याच्यावरून टीचरकडून मला बऱ्याच वेळेला पनिशमेंट झालेली आहे. म्हणजे मोठ्याने हसायचं तुम्ही? ते मोठ्यानं नाही असं हळूहळू शेजारच्याला काहीतरी सांगून फुसकुल्या मारून वगैरे. अच्छा. म्हणजे डिस्टर्ब होईल न होईल असं इतपत त्रास. बरं. आणि तुमची शाळा कुठली? आमची शाळा किंग जॉर्ज इंग्लिश स्कूल. आता त्याचे राजा शिवाजी नाव आहे. राजा शिवाजी हायस्कूल. किती सालची बॅच? आमची 59ची. अरे 1959. माझी 76ची बॅच. मी फारच लहान आहे तुझ्या. बरंच फरक. मी सुद्धा राजा शिवाजीच पण मी 76ची बॅच. म्हणजे घरी कोण कोण आहे? घरी आता आम्ही खरे दोघंच असतो. आणि मुलगा माझा बाहेर असतो मस्कतला असतो आणि मुलगी US मध्ये असते माझी. बरं. आम्ही दोघंच घरी असतो त्यामुळे. बरं. तुमचं US ला किंवा मस्कतला जाणं येणं? जाणं असतं दर 6 महिन्यांनी. फ्रिक्वेंटली मस्कत दरवर्षी जवळजवळ आम्ही 5-6 वर्ष गेलेलो. बरं. 5-6 की 7 वर्ष US ला आतापर्यंत 2दा जाऊन आलो. ओके. तुम्ही नोकरीला कुठं होता? मी हिंदुस्थान सेवागाई म्हणून कंपनी आहे तिकडे. आणि आपण? मी रिझर्व्ह बँकेत होते. बरं. आणि आता मला सांगा की मी आता तुम्ही दोघी नोकरीवाले बरोबर? दोघी नोकरीवाले. तुम्ही किती वाजता बाहेर पडता? सकाळी 9? नाही मला काय होतं मला शिफ्ट असायच्या. बरं. त्यामुळे बरंचसं ॲडजस्ट व्हायचं आमचं. आणि तुमची फिक्स ड्युटी? हो. ह्यांच्या शिफ्टमुळे मला खूप म्हणजे तसं रिलॅक्स असायचे मी. म्हणजे टेन्शन नाही ना. मुलं काय करतायत त्यांना जेवण झालं का हे झालं का ते झालं काय तो काय प्रश्न नव्हता. बाकी तुमचे छंद काय होते हो? छंद मला फोटोग्राफीचा छंद आहे. फोटोग्राफी मला करायला आवडते. म्हणजे मी 68 सालपासून करतोय. व्हेरी गुड फोटोग्राफर. आणि फिरायला आवडतं. भरपूर फिरलेलो आहे मी हिंदुस्थानात आणि त्याच्या बाहेर सुद्धा. तुम्हाला रिटायर होऊन किती वर्ष झाली? 8 वर्ष झाली. 8 वर्ष. आणि तुम्हाला?
का अजून तुम्ही मी जाता? आता व्हॉलंटरी घेतली. नाही असं पण म्हणजे मी रेग्युलर झाले असते रिटायर, पण 2003 साली आमच्याकडे VRS आली होती, तर ह्याच्यामध्ये घेऊन टाकली. मग 8 वर्षानंतर म्हणजे आता 8 वर्षानंतर तुम्ही एकत्रितपणे तुम्हाला वेळ घालवायला असं मिळाला नाही का? कारण त्यांचे शिफ्ट आणि तुमचं फिक्स ड्युटी म्हणजे शनिवार रविवार भेटत असेल तेवढंच, पण शनिवार रविवार मुलं, त्यांचे अभ्यास, त्यांची शाळा, त्यांच्या परीक्षा ह्याच्यातच बरेच. ह्या 8 वर्षातली एखादी आठवणीतली तुमची पिकनिक किंवा तुम्ही कुठे बाहेर परदेशात गेलाय, फिरायला गेलाय ह्या 8 वर्षातली? भरपूर गेलो आम्ही. म्हणजे आम्ही 2003 साली जेव्हा ती ही नोकरी करायची मी रिटायर नाही, माझं रिटायरमेंट झाल्यावर लगेच नेक्स्ट मंथमध्ये आम्ही ताबडतोब ऑस्ट्रेलियन न्यूझीलंडला गेलो. क्या बात आहे. त्यानंतर आम्ही 2-3 वर्षापूर्वी आम्ही ह्याला गेलो, जाऊन आलो युरोपला जाऊन आलो, वेस्टर्न युरोप. आणि अमेरिकेत आम्ही 2-3 वेळा झालं, ते पण आम्हाला फिरायला मिळालं तिकडे. म्हणजे थोडक्यात आधीची सगळी कसर तुम्ही भरून काढली. नाही ऍक्च्युअली ना, जेव्हा सर्व्हिस मध्ये असताना तरी सुद्धा आम्ही जायचो, पुष्कळ फिरायचो. पण ते म्हणजे कसं आहे की मला आवड आता परत आल्यानंतर चला बाबा आता उद्यापासून ऑफिसला जायचं. तसं असायचं. आता काही टेन्शन नाही. हे सगळी आता 8 वर्षातली तुम्ही सगळी कसर भरून काढली राहिलेली. ओके, व्हेरी गुड. आता तुम्ही आता खाण्याकडे वळूया. खाणं फार महत्वाचं असतं. तुम्ही मेंटेन कसं केलं स्वतःला? म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय. मेंटेन म्हणजे मोजकंच खातो, जास्ती म्हणजे खूप वेळा खातो पण मोजकंच खातो. खूप वेळा पण नाही, दिवसातून 3 वेळा मला सकाळचा नाश्ता, हे लंच आणि डिनर सर मोजकं असतं माझं. बरं, हे पहिल्यापासून असंच मेंटेन? पहिल्या राईट फ्रॉम बिगिनिंग. ओके, आज तुम्ही काय दाखवणार आहात? आज मी पहिला पदार्थ गोड आहे, शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या. बरं, म्हणजे उपासाचा पदार्थ आहे. बरं. आणि त्यानंतर ग्रीन राईस. ओके, 2 पदार्थ आहेत. 2 पदार्थ. चला जाऊया किचनकडे. कात्रेकर काका आणि काकू आपल्या किचनमध्ये आलेले, तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत करतो. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण पहिल्यांदा ग्रीन राईस बनवणार आहोत. हा कसा काय सुचला हो तुम्हाला एकदम? ॲक्च्युली ना, मी 10-1 वर्षापूर्वी मी दुबईला गेले होते म्हणजे एका मैत्रिणीकडे. बरं. आणि तिने ट्रिपला जाताना म्हणजे थंड झाला तरी चालेल अशाने तो बनवून घेतला होता. बरं. आणि मग तो आम्हाला म्हणजे टेस्ट वाईज पण आवडला, ट्रिपला नेला त्या दृष्टीने पण मला चांगला वाटला वगैरे. टेस्टी आहे म्हणजे थोडक्यात. हो. मला काका तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की रिटायर होऊन तुम्हाला 8 वर्ष झाली बरोबर? 8 वर्षानंतर आज तुमचा दिनक्रम काय आहे? सकाळ संध्याकाळ भरपूर फिरतो. तुमच्याकडे तलाव, कचाळी तलाव म्हणून तिकडे भरपूर फिरतो मी. आणि पेपर वाचन आणि वेबसाईट वगैरे, त्याच्यात मला जरा इतिहासाची आवड आहे, इतिहासाच्या आर्टिकल्सवर, तर ते वाचत बसतो मी. हिस्टॉरिकल गोष्टी तुम्हाला जास्त आवडतात, एनिथिंग हिस्टॉरिकल. ओके. काय ग्रीन राईस ना? ग्रीन राईस. साहित्य सांगता मला? बासमती तांदूळ, हिरवे वाटाणे हे बॉईल करून घेतलेले आहेत. ओके. बटर, पुदिनाची पेस्ट आहे. ओके. तमालपत्र, जिरं, लिंबाचा रस घ्यायचा आहे, दालचिनी आणि मीठ चवीला. साहित्य बघितलं जातोय आता कृतीकडे. फक्त काय आहे, फ्राईंग पॅनचा लफडा आहे. काय गॅस पेटवला पण तो तापत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण बघूया. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. विश्रांती संपलेली आहे. आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण बघतोय ग्रीन राईस. ओके. तिकडे ते तापलेलं आहे. आता मला वाटतं तुम्हाला पहिला बटरच लागेल. काका तुम्हाला काय बनवता येतं? हे बटर जे आहे ते मला, मी किचन मध्ये सहसा जात नाही, पण मी चहा चांगला बनवू शकतो. बर. म्हणजे दहशतीचं वातावरण आहे का? पण चहा म्हणजे सकाळचा चहा तुम्हीच करायचा? मला फिरायला जातो ना, त्यामुळे मग आलं बिलं घालून ती जबाबदारी तुम्ही स्वतःहून घेतलेली आहे? स्वतःहून घेतली. मला चहाची आवड आहे, त्यामुळे ते आलं घालून करतो. आणि दुपारचा पण करतो. बरं. दोन्ही. दालचिनी घालायची. ओके. तमालपत्र, बटर वगैरे जसं म्हणजे आपल्याला सोसणारं झेपणारं असेल त्याप्रमाणे वापरायचं. जिरं, लगेच पुदिना पेस्ट आहे.
फक्त पुदिना आहे, दुसरं काही नाही. फक्त पुदिना पेस्ट करताना ती जास्त वेळ करून ठेवायची नाही, कारण तिला काळपट रंग येतो आणि झाकून ठेवावी लागते ती. बरं बरं. हे आता ग्रीन झालं म्हणून आपण त्याला ग्रीन राईस असं म्हणायचं ना. ओके. आणि हे मटार जे आपण बॉईल करून घेतलेले आहेत, मटार घालायचे. हे झालेलं आहे. फक्त हे थंड मीठ, ॲक्च्युअली मीठ ना आपण भात शिजवताना घातलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मीठ घालायची गरज नाही. लिंबू आणि लिंबू जरा थंड झाल्यावर सर्व करताना. ओके, आपला ग्रीन राईस तयार झालेला आहे. फक्त सर्व करताना लिंबू पिळायला विसरू नका. पिळा, फक्त रस पाहिजे आपल्याला. ओके, लिहून घ्या. ग्रीन राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला भात, वाफवलेले मटार, बटर, पुदिना पेस्ट, तमालपत्र, जिरं, लिंबाचा रस, दालचिनी आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये दालचिनी, तमालपत्र आणि जिरं परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेला बासमती तांदळाचा भात, वाफवलेले मटार आणि मीठ घालून भात परतून घ्यावा. सर्व करताना वरून लिंबाचा रस घालावा. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या. शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या. ही कुठून आणली? तुमच्या मनातून आली? तुमच्या आईकडून? आई बनवायची माझी. आपण साहित्याकडे जायचंच आहे, पण त्याच्या आधी मला एक जरा नाजूक प्रश्न विचारायचा आहे. नाजूक अशासाठी की नवरे मंडळी हमखास माती खातात किंवा हमखास चुकतात, ते म्हणजे वाढदिवसांच्या तारखा. तुमच्या आयुष्यात असं काय घडलं का की त्यांनी तुमचा वाढदिवस लक्षात ठेवले नाही आहे, विसरलेत, किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी घडलं आहे त्या दिवशी, असं काही झालं का? सांगू का? आता काय खाल्ली माती सांगा काय जुनी गोष्ट झाली. म्हणजे अशी एक गंमत झाली होती की लग्नानंतर पहिलाच वाढदिवस माझा मेमध्ये आमचं लग्न झालं, डिसेंबरमध्ये वाढदिवस होता. तर माझ्या सासूबाईंनी वगैरे मला विश केलं, म्हणजे घरच्या सगळ्यांनी विश केलं वगैरे असं. हे ऑफिसला गेले होते, संध्याकाळी आल्यावर घरामध्ये गोडाधोडाचं वगैरे त्यांनी विचारलं ह्यांना की अरे तिला विश केलं का, काय आणलंस का तिच्यासाठी वगैरे. आणि मग नंतर संध्याकाळी जरा रात्री आमचं जरा थोडंसं हे झालं की तुम्ही लक्षात ठेवलं नाही वगैरे असं. ते घरोघरी जे घरोघरी होतं ते. मग त्यांनी नेक्स्ट इयरच्या कॅलेंडर, डिसेंबर महिना असल्यामुळे नेक्स्ट इयरचं कॅलेंडर आलेलं होतं, त्यांनी नेक्स्ट इयरच्या कॅलेंडरवर छान फुल्ली मारून ठेवली होती तुमच्या वाढदिवसाच्या, माझ्या वाढदिवसाच्या तारखेला, की हिचा वाढदिवस या दिवशी आहे. आणि मग तो दिवस जेव्हा उगवला तेव्हा सकाळपासून 2-3 वेळा त्यांनी मला विचारलं, ही फुल्ली कशाला मारली, ही फुल्ली कशाला मारली. म्हटलं मला नाही माहिती, फुल्ली तुम्ही मारलेली आहे, मला काय माहिती तुम्ही कशाला मारलेली आहे. आणि मग शेवटी असंच काहीतरी करून त्यांना सांगितलं, म्हणजे कोणतरी येणार होतं, माझी बहीण वगैरे. म्हटलं त्यांच्यासमोर हे नको व्हायला की माझी भावंड येत आहेत वाढदिवस म्हणून, नवराच विसरलाय माझा वाढदिवस. मग मी शेवटी सांगितलं की नाही आज माझा वाढदिवस आहे म्हणून ही फुल्ली तुम्ही मारलेली आहे, गेल्या वर्षी तुम्ही मारलेली आहे, आता वर्ष झालं. त्यानंतर मी विसरलो नाही. एकदा खाल्लं बस. हो नाही, त्यानंतर आता काय झालं, हल्ली एकतर फोन असतात, त्यामुळे सकाळपासून फोन इतका खणखणतो ना, त्यामुळे काहीतरी आहे. आणि नातवंड आठवण करतात, सून आठवण करते, आजूबाजूला माणसं. त्यावेळेला ते असं हे नव्हतं. आणि समोर त्यांचा स्वभाव नाही आहे लक्षात ठेवायचा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, कामधामाचं असं गोष्ट, बँकाचं वगैरे काही काम असेल किंवा काय तर बरोबर लक्षात राहतं. ओके. आता आपण काय शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या. शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या. मला साहित्य सांगता काय काय? हे शिंगाड्याचं पीठ आहे, नारळाचं दूध आहे, बरं, गूळ, तूप, साजूक तूप, जायफळ पावडर आणि हे डेकोरेशनसाठी बदाम. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. पण ते फ्राईंग पॅन तापत ठेवलेले, तो तापलेला आहे. आम्ही पुढची रेसिपी सुरू करू शकतो, पण आम्ही नाही करणार, कारण आम्हाला घ्यायची एक विश्रांती. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. चला, इच्छा नसतानाही विश्रांती संपलेली आहे. आम्ही सारे खवय्येच्या या भागात परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि हा भाग साधा सुद्धा नाही बरं का. साधा सुद्धा नाही आहे हा. आमचा भाग सिनियर स्पेशल भाग आहे. ओके. आता आमचं हे तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता हे पीठ घ्यायचं पहिल्यांदा. हे शिंगाड्याचं पीठ आहे. शिंगाड्याचं पीठ आहे. ओके.
हे बाजारात बाजारात मिळतं. हो, त्याच्यामध्ये म्हणजे नारळाचं दूध आहे हे, एकदम घट्ट असं नारळाचं दूध काढलेलं आहे. आणि ते घालताना कन्सिस्टन्सी म्हणजे साधारण आपलं पातळ पिठलं वगैरे असतं ना, तेवढी कन्सिस्टन्सी घालायचं अजून. थिन कन्सिस्टन्सी. गूळ ह्याचं प्रमाण असं आहे, हे 1 वाटी असेल तर जनरली हे 1 वाटी. अच्छा, म्हणजे घालायला त्यामुळे घालून टाका. ओके. मग गुळाचं प्रमाण म्हणजे आपल्याला जसं गोड आवडत असेल तसं, पण साधारण 1 वाटीला पाऊण वाटी वगैरे असं गुळाचं प्रमाण. कारण या शिंगाड्याच्या पिठाचा स्वतःचा असं काही स्वाद गोडवा असतं आहे का थोडासा. हां, गोडवा असतो, एक विशिष्ट प्रकारचा आहे. खाऊन बघा. हे छान ह्याचं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये. आणि गुळ जरा पण हा गुळ तसं विरघळणं अवघड आहे ना? नाही, हा बारीक करून घेतलेला आहे आणि हे गरम करताना अच्छा, आपण विरघळत जातो. थोडंसं तूप घालायचं. जायफळ आहे ते मात्र शेवटी घालायचं. जायफळ किंवा वेलची जी आहे ना, ती शेवटी घातली की त्याचा स्वाद जास्त. म्हणजे आणि कोणाला झोपायचं असेल तर जरा जास्त घालायचं. अच्छा, गुळ आपोआप वितळणार. हे जसं घट्ट आळत जाईल ना, हां, पूर्ण आळवायचं आणि मग एक वाफ काढायची त्याला. अच्छा, ते आता हळूहळू घट्ट होत हे चालेल. झालंय आता आपलं. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया. त्याला एक छान वाफ काढायची. साधारण एक 4-5 मिनटं लागतील. बरं, हे झालं का आपलं? हो, झालेलं आहे हे. ह्याला आता वाफ आलेली छान. या बात आहे. जायफळ पावडर, मस्त वाजला. आता हे थंड झालं की ह्याच्या वड्या पाडायच्या. हां, वड्या पाडायच्या. आणि त्याच्यावर हे डेकोरेशन असं करायचं. हे ओले आहेत का जरा? ओले म्हणजे भिजवलेले बदाम आहेत ते. भिजवले. तर म्हटलं असं काही वेगळं दिसतं ना, चव सुद्धा वेगळी असेल ना ह्याची. तुम्ही घेऊन बघा. सेम आहे. सेम आहे. कळत नाही, एकच खाल्ला ना. अजून घेऊन कमी पडते. ओके, आता फक्त सुरी घेऊन वड्या पाडायच्या. सुरी घेऊन वड्या पाडायच्या. ते फ्रीजमध्ये छान वगैरे डेकोर. ठेवायचं? नाही 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 नाही, अजिबात नाही. थंड झालं की खायला थंड खाल्ले तरी. सुरुवात लिहायला सुरुवात करा. शिंगाड्याच्या पिठाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिंगाड्याचं पीठ, नारळाचं दूध, गूळ, तूप, जायफळ पावडर आणि भिजवलेल्या बदामाचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउलमध्ये शिंगाड्याचं पीठ, गूळ, तूप आणि जायफळ पावडर घेऊन मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तूप गरम करून त्यावर हे मिश्रण घालून ते आळवून घ्यावं. हे मिश्रण एका ताटावर थापून त्याच्या वड्या पाडाव्यात आणि वरून बदामाच्या तुकड्यांचं गार्निशिंग करावं. कात्रकर काकूंनी 2 पदार्थ बनवलेले, ते आपण खाऊन बघायचे. पहिल्यांदा परत एकदा नावं सांगा मला. ह्याला काय म्हणायचं आहे? हे ते शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेली आहे. करेक्ट. वडी. वडी. आणि हे हा ग्रीन राईस. ग्रीन राईस. ह्याच्यामध्ये ओके, आपण आता खाऊन बघूया. तुम्ही पण खाऊन बघा. घाबरू नका, तुम्हीच बनवलेलं आहे. वेगळीच लागते. वेगळीच लागते. काही नाती अशी असतात ना मंडळी की त्याला शेवट नसतो. म्हणजे ती जन्मांतरीची नाती वगैरे असतात. असं म्हटलं की त्याला जड वाटतं ना, हे पण खरं आहे. ते काय, आजी आजोबांच्या पोतडीत इतक्या गमतीशीर गोष्टी असतात, अनुभवाचे सगळे बोल असतात. हेच काही महत्त्वाचे क्षण, हेच काही आनंदाचे क्षण गेले काही एपिसोड मी उपभोगतोय असं म्हणायला पाहिजे. उपभोगतोय ते मला सांगतात आणि मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे असं मग गेले काही भाग आपण बघितले, पण आजचा हा भाग, हा शेवटचा भाग आहे. अर्थात हा कार्यक्रम चालूच राहणार आहे. वेगवेगळी माणसं, वेगवेगळे पदार्थ हे मी तुमच्यासमोर सादर करणारच आहे. पण तुमचे मनापासून आभार मानायचे वाटतात. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि छान 2 उत्तम पदार्थ खायला घातलेत माझ्या तब्येतीला. त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, एक छोटीशी आपल्याला खवईच्या टीमकडून एक प्रेमाची भेट आहे.
आम्हाला जी टी व्हीने हा चान्स दिला त्याच्याबद्दल आम्ही दोघंजणं जी टी व्हीचे आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. थँक्यू. यू आर वेलकम. चला, आता हे संपवायची जबाबदारी आहे. नुसतं असं टाकून चालत नाही. मला लहानपणीच सांगितलेलं आईवडिलांनी, पानात वाढलेलं सगळं खायचं, मागितलं लागलं तर परत मागून घ्यायचं. आणि मी मागणार मला माहिती आहे, त्यामुळे हे आधी संपवायला पाहिजे. तेव्हा पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात जसं तुम्हाला माहिती आहे की फळांचा जसा सीझन असतो तसा थंडीत मस्तपैकी झोपण्याचा एक सीझन असतो, तो म्हणजे थंडीचा दिवस. मस्तपैकी झोपायचं आणि मस्तपैकी गरमागरम पदार्थ सकाळी बनवून खायचे. तेच पदार्थ आज आपण आपल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत, ब्रेकफास्ट रिलेटेड.